नमस्कार. नेत्रास किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत कोकणातली अगदी पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी कोवरीची भाजी. कोवरी म्हणजे छोटा फणस. याला काही ठिकाणी कोवरी म्हणतात, काही ठिकाणी पाराची भाजी असं सुद्धा म्हणतात. तर पौष महिन्यात येत असल्यामुळे कदाचित पूस भाजी असंही म्हणतात. त्याच्यासाठी आपण साहित्य पाहूया. इथे मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतले, 1 वाटी ओलं खोबरं, फोडणीसाठी तेल, लसूण, कढीपत्ता आहे, जिरं, मोहरी, हिंग, हळद, चवीपुरतं मीठ, मिरची पावडर, कोथिंबीर आणि हा फणस आहे. सगळ्यात आधी हा फणस कसा चिरायचा ते पाहूया. फणस कापताना विळीला किंवा सुरीला तेल लावून घ्यावे, म्हणजे फणसाचा चीक लागत नाही. फणस कापल्यावर एखाद्या कपड्याने, कागदाने चीक काढून टाकावा. फणसामध्ये भरपूर जीवनसत्वे असतात, जसे की व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन B6. फणसाच्या मधला देठ, त्याला पाव म्हणतात, ती सुद्धा काढून टाकायची व मधला भाग छोटे छोटे तुकडे करून घ्यायचा. इथे आपला फणस चिरून झालाय. असे छोटे छोटे तुकडे केलेत मी, जेणेकरून ते लगेच शिजतील. आणि कुकरच्या डब्याला थोडं तेल लावून घेते, म्हणजे ह्याचा चीक ना असं साईडला लागत नाही. आणि हे कुकरच्या भांड्यात काढून घेते आणि याच्यामध्येच मी थोडंसं मीठ घालते आणि हे कुकरला 3 ते 4 शिट्ट्या लावून शिजवून घेते. तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये भिजवलेले काळे वाटाणे किंवा चवळी किंवा शेंगदाणे असं घातलं तरीही चालेल, त्याची सुद्धा भाजी चांगलीच होते. इथे आपला फणस उकडून तयार आहे. हे बघा, छान उकडला गेलाय. मी आता तो खलबत्त्याने असा सगळा चेचून घेते. तुम्हाला जर खलबत्त्याने चेचायचं नसेल तर असं हाताने चुरून घेतलं तरी सुद्धा चालेल. मी आता हे सगळं असं बारीक करून घेते. इथे आपला फणस चेचून झालाय. आता आपण त्याला फोडणीला घालूया. एक कढई ठेवली गरम व्हायला, त्याच्यामध्ये घालते तेल. 2 मोठे चमचे घालायचंय. इथे आपलं तेल गरम झालंय. मी त्याच्यामध्ये टाकते जिरं, मोहरी, हिंग, कढीपत्ता आणि ठेचलेला लसूण. 7 ते 8 पाकळ्या घेतल्यात लसणीच्या. आणि त्याच्यात घालायचा कांदा. कांदा असं हलवून घ्यायचा आहे जरा. आणि त्याच्यावर घालते मी हळद. कांदा थोडा मऊ पडू द्यायचा आपल्याला. इथे 2 ते 3 मिनिटातच आपला कांदा छान मऊ झालाय. काळा नाही करायचा आपल्याला, फक्त मऊ होईपर्यंतच परतायचा. आता याच्यामध्ये घालूया मिरची पावडर. मी इथे 2 चमचे घालते. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घाला. तुमच्या घरी जो नेहमीच्या वापरातला मसाला असेल कोणताही, तो वापरला तरी चालेल. मीठ घालते. मिक्स करून घेऊया. आणि याच्यावरच घालते ओलं खोबरं. खोबरं पण छान परतून घ्यायचंय कांद्यावरच. सुक्या भाजीमध्ये कांद्यावरच जर खोबरं परतवून घेतलं तर त्या भाजीला संध्याकाळपर्यंत असा वास वगैरे काही येत नाही, छान राहते जशीच्या तशी. खोबरं पण छान परतलं गेलंय. आता आपण हा फणस घालूया त्याच्यावर. गॅस स्लोच ठेवलाय. भाजी आपण छान परतून घेऊया. कोथिंबीर घालते. आता ही भाजी आपण 5 मिनिटं झाकण लावून वाफ काढून घेऊया. इथे 5 ते 7 मिनिटं झाले. पाहूया झाकण काढून. छान वाफ आलीये, पाहू शकता. म्हणजे आपली भाजी तयार आहे. मी आता ती सर्विंग बाउल मध्ये काढून घेते. अशा प्रकारे ही कोवरीची भाजी तयार आहे. साधी, सोपी आणि अगदी घरच्या साहित्यात बनणारी, तरीही चविष्ट अशी कोवरीची भाजी. तुमच्याकडे या भाजीला काय म्हणतात नक्की कमेंट करून सांगा. आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. नेत्रास किचन मराठी या चॅनलला सबस्क्राईब करा
आणि बाजूचं बेल आयकन प्रेस करायला विसरू नका. धन्यवाद.